प्रचंड गाजलेला बिग बॉस मराठी सीझन 5, तर कसा अनुभव होता आणि त्याबद्दल काय सांगशील? अगेन खूप वेगळा म्हणजे मला आता हे मी सांगायचं पण मला झी गौरव आणि बिग बॉस ह्या दोन टायटल विषयी खूप आकर्षण होतं लहानपणापासून. म्हणजे झी गौरव जरी लागला तरी मी कुठून तरी धावत पळत येऊन मी पूर्वरंगापासून मला तो झी गौरव बघायचा असा. आणि बिग बॉस म्हणशील तर मी हिंदी बिग बॉस 4थ्या सीझन पासून बघितलंय सगळं आतापर्यंत आहे जेवढे. मराठी बिग बॉस पहिल्या सीझन पासून. मी लोक म्हणत असतील काय शेजारच्या घरात वाकून बघितल्यावर काय फालतू शो आहे किंवा कशाला बघता वगैरे असं तसं. पण असं काही असलं तरी तुम्ही हे डिनाय करू शकत नाही की इंडियामधला सगळ्यात मोठा रियालिटी शो आहे. मी लोक जरी नावं ठेवते मला असं वाटतं की एक छोटं एक तुकडा आहे तुमच्या जगाचा. बाहेरचं जग पण असंच आहे. बाहेरच्या जगात पण कोणतरी तुमच्यावर कुरघोडी करताय. बाहेरच्या जगात पण तुमच्या मागून कोणतरी तुमची चुगली करताय. बाहेरच्या जगात पण तुम्हाला कोणाचं तरी कॉम्पिटिशन आहे. फक्त असं आहे की बाहेरच्या जगात तुम्हाला एक मुभा आहे की तुम्ही हे सगळं डावलून पुढे जाऊ शकता. की बिग बॉस स्क्रिप्टेड नाही पण बिग बॉस हा वेल क्राफ्टेड शो आहे.